नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी नवोदयच्या पुस्तकातील गणित स्वाध्याय 9.2। त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया। एक वस्तू 7500 मध्ये विकत घेतली जाते आणि 8400 मध्ये विकली जाते तर होणारा नफा आहे। सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नफ्याचं आणि तोट्याचं सूत्र जे तुम्हाला माहित असलं पाहिजे। मग नफा शोधायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला विक्री किंमत वजा खरेदी किंमत आणि तोटा जर शोधायचा असेल तर अशा वेळेस खरेदी किंमत वजा विक्री किंमत या पद्धतीने तुम्हाला माहित असलं पाहिजे। मग ह्या ठिकाणी विक्री किंमत जी आहे ती काय दिली आहे 8400। मग आपल्याला नफा मिळवायचा म्हणून विक्री किंमत मायनस खरेदी। मग विक्री किंमत आहे 8400, यामधून खरेदी किंमत मायनस करायची आहे 7500 वजा 0 मधून 0 गेले 0, 0 मधून 0 गेले 0, 4तून 5 मायनस होत नाही म्हणून हा 4 जशास तसा इकडे एक कॅरी केला, इथं उरले 7 म्हणजे 7, 14 मधून 5 गेले तर 9 उरतात, 7 मधून 7 गेले तर 0 म्हणजे 900 रुपये होणार नफा। पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे दुसरा। एका माणसाने एक जुनी सायकल 450 रुपयांना खरेदी केली आणि तिच्या दुरुस्तीवर 50 रुपये खर्च केले। जर त्याने ती 600 रुपयांना विकली तर त्याला किती नफा झाला? 2010 ला आलेला हा प्रश्न। हे टॉपिक मध्ये जे प्रश्न आलेले विद्यार्थी मित्रांनो खूपच सोपे आहे। मग ह्या ठिकाणी पहा, याची सायकल जी आहे ती आहे 450 रुपयाला त्याने घेतली आणि तिच्या दुरुस्तीसाठी 50 रुपये खर्च केले, म्हणजे एकूण किती रुपये खर्च झाले हे आपल्याला शोधता आला पाहिजे। ह्या ठिकाणी 0, 5 आणि 5 10चे 0, 1 हात चाला केले, 4 आणि 1 5, 500 रुपयाला ती सायकल त्याला मिळाली असं समजा। त्यानंतर विकली कितीला? 600 ला। जर 600 मधून 500 मायनस केले तर 100 रुपये हा त्याला नफा झालेला आहे आणि तो पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेला आहे। पुढचा प्रश्न आहे तिसरा। एका माणसाने एक टेबल 650 ला खरेदी केले आणि त्याच्या दुरुस्तीवर 50 खर्च केले, त्याने ते 840 ला विकले, त्याला किती लाभ झाला? लाभ झाला म्हणजे काय? नफा झाला। या ठिकाणी त्याच पद्धतीने हा मागचा प्रश्न सोडवला आपण दुसरा, त्याच पद्धतीने तिसरा प्रश्न दिलेला आहे। मग ह्या ठिकाणी टेबल कितीला घेतला होता? 650 ला। त्या टेबलला दुरुस्तीसाठी खर्च लागलेला आहे, दुरुस्ती 50 रुपये। मग एकूण त्याला घरात आणेपर्यंत त्याचा जो खर्च झालेला आहे घेतला आणि दुरुस्ती पण त्याच्यात पकडला जात असतो, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे। मग प्रवासाचा खर्च असेल, दुरुस्तीचा खर्च असेल किंवा घेतलेला ज्या वस्तूला आपण कितीला घेतला ते सर्व मिळून हे आपण खरेदी किंमत मध्ये पकडत असतो। मग ह्या ठिकाणी एकूण झालेले आहे 700 रुपये। 700 रुपयाला तो टेबल त्याला पडलेला आहे। मग ह्या ठिकाणी 840 ला त्याने विकला तर 700 रुपये वजा करूया, 0, 4तून 0 गेले 4, 8तून 7 गेले 1, 140 रुपये। पर्याय क्रमांक 6, 140 रुपये त्याला लाभ म्हणजेच नफा झालेला आहे। पुढचा प्रश्न आहे चौथा। 4.25 लाख रुपयांना एक जुने घर विकत घेऊन 1.25 लाख रुपये खर्च करून ते दुरुस्त केले व ते 6 लाख रुपयांना विकले, या व्यवहारात झालेला नफा किती? सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी शाब्दिक जे उदाहरण दिलेले शाब्दिक जो प्रश्न आहे तो तुम्हाला अंकात योग्य मांडणी करता यायला हवा। मग या ठिकाणी 4.25 लाख म्हणजे 4 लाखला पाव भाग कमी, किती भाग? पाव भाग कमी, म्हणून 3 लाख
75,000 म्हणजे हे झाले 4.25 लाख, म्हणजे पावभाग कमी. कशाला? तर 4 लाखाला. पुन्हा दुरुस्तीसाठी काय केलेलं आहे? 1.25 लाख रुपये खर्च करून ते दुरुस्ती केली. आता 1.25 लाख, मग काय 1,25,000 हे झाले 1.25 लाख. तर एकूण खर्च तो मिळवायचा 0 0 0 0 0 0 या ठिकाणी पुन्हा 0, 5 आणि 5 10चे 0, चला 1, 7 आणि 1 8 आणि 2 10चे 0, पुन्हा चला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5. 5 लाख रुपये त्याला एकूण खर्च लागला. त्यानंतर ते 6 लाख रुपयांना विकले. आता हा तोंडी प्रश्न आहे. 5 लाख आणि 6 लाख, 6 लाखला विकलेला आहे. 6 लाख मधून 5 लाख जर वजा केले तर 1 लाख. तोंडी प्रश्न आहे. वजा करूया 5 लाख, म्हणजे उत्तर मिळालं आपल्याला 1 लाख. तर 1.5 लाख नाही 1 लाख रुपये. पर्याय क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 5वा. एका माणसाने एक स्कूटर 47,000ला खरेदी केली व तिच्या दुरुस्तीवर 3,000 खर्च केले. त्याने ती 52,000ला विकली. त्याचा नफा किंवा तोटा किती? सेम प्रश्न येत आहे विद्यार्थी मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला सोडवता यायला हवेत. 2017ला आलेला हा प्रश्न. मग आता पहा, स्कूटर घेतली आणि दुरुस्ती हा त्याचा एकूण खर्च मध्ये येतोय. म्हणून 47,000 प्लस 3,000 0 0 0 7 आणि 3 10चे 0 हा चला 1, हे झाले 5, म्हणजे 50,000 रुपये एकूण खर्च झालेला आहे. आणि 52ला विकली. हा पण तोंडी प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. तोंडी उत्तर तुम्ही याचं सोडवू शकता. 52,000तून जर 50,000 वजा केले तर 2,000 तुमचे उरतात. मग ह्या ठिकाणी तो तोटा झाला का नफा झाला? तर बघा, विक्री किंमत जास्त आहे आणि खरेदी किंमत कमी आहे. मग विक्री किंमत जर जास्त असेल तर तो काय होतो? नफा. म्हणून विक्री किंमत मधून खरेदी किंमत वजा केली, मिळालेला आहे नफा. म्हणून पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर. पुढचा आणि ह्या टॉपिकचा शेवटचा प्रश्न आहे 6वा. राहुलने जुना दूरचित्रवाणी संच 3,000ला विकत घेतला. त्याने त्याच्या दुरुस्तीवर 300 खर्च केले. त्याने तो संच 3,500ला विकला. त्याला किती नफा झाला? 2018ला आलेला प्रश्न. हे पण तुम्ही जर चांगली प्रॅक्टिस केली असेल विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सोडवायची, तर हे प्रश्न तुम्ही तोडी सोडवू शकतात. आता 3,000 आणि खर्च केले त्याच्यावर 300, म्हणजे एकूण होतात 3,300 रुपये आणि तो विकलेला आहे 3,500ला. जर 3,500 मधून खरेदी किंमत मायनस केली तर लगेच तुम्हाला तोंडी उत्तर मिळतंय 0 0, 5तून 2 3 गेले 2 आणि या ठिकाणी 0. 200 रुपये त्याला नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.